नमस्कार. आज मी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी त्यांचा आवडता पदार्थ मोदक करणार आहे. चला मग रेसिपी सुरू करूया. एका कढाईत ड्रायफ्रूट्स व 1 चमच तूप घालून त्याला लालसर होईस्तोवर भाजून घ्यायचं. दुसऱ्या कढाईत दूध टाकून त्याला उकळी आणून त्याच्यात अर्धा वाटी साखर टाकून व फूड कलर टाकून त्याला नीट मिक्स करून त्याला घट्ट व्हायला ठेवून द्यायचं. दुसऱ्या कढाईत 4 चम्मच तूप टाकून अर्धा वाटी रवा, अर्धा वाटी बेसन पीठ टाकून त्याला नीट मिक्स करून त्याच्यात अर्धा वाटी खोबरं टाकून त्याला ब्राऊनशेड होईस्तोवर ठेवून द्यायचं. ते दूध आपण घट्ट करायला ठेवलं होतं ते झालं होतं. ते टाकून घट्ट होईस्तोवर त्याला नीट मिक्स करायचं. घट्ट मिक्स केल्याच्या नंतर आहे ना त्याला थंड व्हायला ठेवून द्यायचं. थंड झाल्याच्या नंतर साच्याला आहे ना असं तूप लावून त्याच्यात ड्रायफ्रूट्स टाकून त्याला सारण भरून सगळीकडून असं चांगलं दाबून घेतल्याच्या नंतर आहे ना असं मोदकाचा शेप आला. आणि तसंच मी खूप सारे असे मोदक केले. इतके टेस्टी आणि इतके छान झाले होते. तुम्ही पण तुमच्या घरी करा. बाय.